शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करू शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयाचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार कलावज्ञ जीवोद्वरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामो वधिक्रम कलानीशवादापनोदार दक्ष समाधिस्थ मूर्ती वजे ज्ञानदेव समचरण सरोजं सान्द्र नीलाभुराभं जगन्नीतं पाणिमण्डलं मण्डनाना तरुण तुलसी माला कन्दनं गन्धरेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे
भुजगशयनं पद्मनाभासुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरदारगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावृषं वातात्मजाबाणर्यथो मुख्यं श्रीरामदूतं शरणं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवभोळा चक्रवर्ती आम्हा घरी धन शब्दांची जतने शब्दांची सहस्त्रे यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका प्रस्तुत प्राप्त प्रसंगित प्राप्त स्थळी प्रभुप्रिय सज्जनांनो सेवे करता निवडलेला अभंग जगन्वंदनीय महाराष्ट्र भूषणीय वैरागाचे महामेरू देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 3 चरणांचा अभंग याद्वारे तुकाराम महाराज शब्दांचं महत्व पटवून सांगतात संत तुकाराम महाराज म्हणतात आमचं धन कोणतं हो सांगा बरं त्यांचं धन कोणतं त्याचं धन म्हणजे शब्द स्वरूपी रत्न हे त्याचं धन ते म्हणतात की कधी आम्ही मृदू शब्दांचा वापर करतो तर कधी चर्चा करतो बोलतो शब्द आमच्या जीवनाचे सर्वोच्च आहे आणि समाजातील लोकांना दंड म्हणून आम्ही शब्दांचं वाटप करतो आता शब्द आमच्यासाठी देव स्वरूप आहे शब्द आमच्यासाठी देव स्वरूप आहे म्हणून आम्ही शब्दाची पूजा गौरव म्हणून करतो विठ्ठल विठ्ठल आजची जी काही कीर्तन रूपी सेवा आहे ती कशा निमित्ताने आहे हे आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षापासून सुरू आहे आणि गोविंद महाराज पुण्यतिथी व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 56वा पुण्यस्मरण सोहळा माऊली ज्ञानोबा यांचा समाधी संजीवन सोहळा या निमित्ताने आपल्या गावामध्ये सुरू असलेली भागवत कथा आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री दिनेशजी महाराज भामत्रे यांच्या अमृततुल्य वाणीमधून
आपण कथा श्रवण करीत आहोत. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आजच्या 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली हे मी माझे महत् भाग्य समजतो. तरी माझ्या दैवा पार आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची शास्त्रे यत्न करू. तुकाराम महाराज शब्दांचं महत्व सांगत असताना म्हणतात, आमच्या घरी जे धन आहे ते कधी न मोजता येणार आहे आणि कधी न संपणार आहे. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जता नाही उपाय लाभाचे. आता संतांचं धन म्हणजे कोणतं हो? सांगा, संतांचं धन म्हणजे कोणतं? संतांचं धन म्हणजे परमार्थ. म्हणून तर संत म्हणतात ना, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, मदन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परमदन राधा श्री राधा श्री राधा. आता परमार्थ म्हणजे जीवनात सर्वात मोठी कमाई आहे. म्हणून जीवनात परमार्थ केलाच पाहिजे. आता आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होईल, परमार्थ म्हणजे काय करणे? रात्रंदिवस माळ जपणे म्हणजे परमार्थ होईल का? रोज देवाची पूजा करणे म्हणजे परमार्थ होईल का? रोज हरिपाठात जाणे, कीर्तनात जाणे, भजनात जाणे म्हणजे परमार्थ होईल का? या सगळ्या गोष्टी केल्यानेच परमार्थ होईल तर असं नाही. तर या मुखाने गोड बोलणे म्हणजे परमार्थ. म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, साजा आणि मावळा निखले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सर्व संतांनी शब्दाला विशेष महत्व दिलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची शास्त्रे यत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे 5 विषय आहेत. किती विषय आहेत? बोला ना, जेवले नाही का? हे 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. किती विषय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मग या 5 विषयाच्या आधी न गेलं की माणसाची गत होते.
काय होते? गद होते. मग आता बरोबर भृंगा समजते का तुला? भृंगा, तो भृंगा काळा काळा असते, तू काळा काळा फुलावर बसते. हा भिंगोटा भृंगा समजते ना आता? मग तो भिंगोटा आहे की नाही, एका फुलात बसते. त्या फुलात बसल्यानंतर त्याचा रस चोखण्यात तो इतका मग्न होऊन जाते की त्याला दिवस मावळलेला आहे बी समजत नाही. मग आता रात्र होते, मग त्याला समजत बी नाही. मग त्या फुलातच तो बसून राहते. त्याला समजतच नाही सकाळ होते की रात्र होते. मग त्या फुलातच तो बसून राहते. मग रात्र झाली की हत्ती येते आणि हत्ती त्या फुलाला खाऊन टाकते. मग सांगा बरं, भृंगा कुठे गेला? कोणाच्या? भृंगा हत्तीच्या पोटात गेला. मग तसंच आहे. मग यावर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आता राजा राणी होते. राजा राणी काही मूडबाल नव्हतं. मग आता ते म्हणाले की आता या जनतेचा राजा कोणाला करा. ते म्हातारे झाले होते त्याले काय. मग आता या जनतेचा राजा कोणाला करा ते विचार करत बसले होते. मग त्याने जाहीर केलं की गुढीपाडव्याच्या दिवशी जो आम्हाला पहिल्यांदा भेट दे त्यालेच राजा केलं जाईल. मग आला गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सारे लोक तिथे जमा झाले. मग सारे लोक आता तिथे जमा झाले. मग जमा झाल्यानंतर तिथं त्या लोकांनी विचारलं याचं तिकीट काय हो? ते म्हणाले आले तर काही तिकीट नाही. तुम्ही जर वेळेच्या आत आले तर तुम्हाला पास भेटेल, नाही तर वेळेच्या आत नाही जर आले तर तुम्हाला चेकर बाहेर हकलून देईन. आणि तुम्ही अंदर गेल्याच्या नंतर चेकर तुम्हाला सांगेन की सगळ्या गोष्टी इथंच वापरायच्या, पण सोबत न्यायच्या नाही. मग गेले सगळेजण अंदर आता. आणि 5-5 किलोमीटर हॉल बांधले. पहिल्या हॉल मध्ये काय ठेवलं? पहिल्या हॉल मध्ये त्यानं आपलं मस्त ते संगीत ठेवले, मोठे मोठे संगीत. मग आता जे संगीत प्रिय आहेत ते तिथं अडकून बसले. दुसऱ्या रूम मध्ये त्यानं मस्त मोमोईत गाद्या ठेवल्या. काही लोक तिथंच अडकून बसले. तिसऱ्या रूम मध्ये त्यानं मस्त पैकी दागिने ठेवले आणि कपडे ठेवले. आता काही पुरुष तिथं अडकून बसले, साऱ्या बाया तिथं अडकून बसल्या. चौथ्या रूम मध्ये त्यानं पंचपक्वान्न ठेवले. आता जे खदाडे लोक आहेत ते तिथेच अडकून गेले. मग आता त्याने 5व्या रूम मध्ये सुगंधित द्रव्य ठेवण्यात आली. काही लोक तिथेच अडकून बसले. मग आता 5ची वेळ संपली. चेकर आला. चेकरला साऱ्याला बाहेर हकलून दिलं. मग साऱ्याला बाहेर हकलून दिलं. आणि मग तिथं पाहतात एक माणूस असा निघला त्याच्यातून की तो त्या 5 रूमीतून बी गेला, पण त्या 5 रूमीतून त्यानं एक बी रूम त्याला आवडली नाही. तो डायरेक्ट शोध घेता राजा राणीला भेटला. मग राजा राणीला भेटला. आता राजा राणीने त्याला राजा बनवला जनतेचा. मग याचाच मी तुम्हाला सिद्धांत सांगतो. बरं आता राजा म्हणजे कोण? राजा म्हणजे कोण सांगा आता? राजा म्हणजे देव. 5ची वेळ म्हणजे सांगा, 5ची वेळ म्हणजे काय? 5ची वेळ म्हणजे आयुष्य. बरोबर सांगितलं. 5ची वेळ म्हणजे आयुष्य होते. आणि आता सांगा बरं चेकर म्हणजे कोण? सांगा चेकर म्हणजे आता सांगा ना. यम यम एबीसीडीतला यम नाही, तो काय साधारण असले काय? आपला यम कोणावर बसून येते सांगा बरं. तू रेड्यावर बसून येते ना. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणापासून येते तो? तुकाराम महाराज आता प्रथम चरणात सांगतात विठ्ठल विठ्ठल. आम्हा घरी धान शब्दाची करते, आम्हा घरी धान शब्दाची करते. संत यापासून खूप दूर आहेत, खूप दूर आहे त्यापासून संत. आणि संत होणं एवढं सोपं नसते महाराज. काय दोन अभंग पाठ केले संत झालो मी. संत संत अरे बा तिने दोन अभंग तर पाठ केले, डायरेक्ट फोन राहिला मी संत झालो. संत व्हायला तपश्चर्या करायला लागते महाराज. एवढे दोन अभंग पाठ करून काय संत होते काय? सोपा नाही संत होणं. लय अनेक संत होऊन गेले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोविंद महाराज यांनी वैराग्य पत्कारले म्हणून संत म्हणतात. समुद्र नदी नव्हे, समुद्र नदी नव्हे पहिले माझा नाही नवते जगा मानसाचा समुद्र मग आता बाबर संत होणं एवढं सोपं आहे काय? सोपं आहे काय? अरे बोलत जाणार बसून झोप आली का तुम्हाला? मग असे बोलत जा ना बा, मला बी चांगलं वाटते. बोलत जा बरं आता, नाही तर मला वाटते बुकेत झाले काय.
आता पहा, समुद्र आणि नदी एक समजू नाही, दगडाले कधी शिवलिंग समजू नाही, नदी आणि समुद्र एक समजू नाही, दगडाले कधी शिवलिंग समजू नाही, आणि संताले कधी माणूस समजू नाही. त्यांनी वैराग्य पत्कारले, लय मोठे संत होऊन गेले. ते संत म्हणजे देवच असतात बरं आपल्यासाठी. देवते संत देवते देवते आता मी याच्यावर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. सांगू की नाही? सत्य घटना मांडेल मी तुमच्या समोर. वास्तुशांतीच कीर्तन होतो. गुरुजी आम्ही दोघच गेलो होतो. मग आता जिथे कीर्तन होत, आता जिथे कार्यक्रम होता तिथे खूप गर्दी होती. मग आता ज्यांनी आमची तारीख घेतली ते म्हणाले की तुम्ही आमच्या मित्राच्या घरात जाऊन बसा. मग त्याने एका माणसाला बोलावलं आणि त्याला म्हटलं की तिकडच्या घरात घेऊन जा. आम्ही गेलो, मग बसलो. आता कसं, आता एखाद्या घरात गेलो की पहिले तिथे एक बाई येते चहा पाणी घेऊन. आम्ही गुरुजींना आम्ही विचारच करू, आता येईन पाणी घेऊन कोणी, मग येऊन पाणी घेऊन कोणी याचा पत्ताच नाही बा. मग आम्हाला वाटलं की आता येईन कोणी, मग येईन कोणी चालत नाही. आता आपण एखाद्या घरात गेलो की ते घर अस्तव्यस्त असते काय? ते घर स्वच्छ असते, ते अस्तव्यस्त नसते. मग आम्ही त्या घरातला अस्तव्यस्तपणा पाहिला. मग मी असं डोकावून पाहिलं, सहज डोकावून पाहिलं, तर तिथे एक माणूस बसलेला होता खुर्चीवर. आता मग मी जेव्हा त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवली मला, आणि त्याच्या डोळ्यात कुठेतरी पश्चाताप दिसत होता मला. मग आपण एखाद्या घरात गेलो आणि जर त्या घरातला माणूस कोणी बाहेरच नाही आला तर आपण थांबू का हो तिथं? का बळजबरी आणलं का यांच्याकडे आम्हाला, असं म्हणू ना. मग गुरुजींनी विचारलं, या घरात तो माणूस बसलेला तो कोण आहे? ते म्हणाले की तो या घराचा मालक आहे. मग तो या घराचा मालक आहे. आणि मग मी म्हटलं, हा वेड्यासारखा माणूस आणि या घराचा मालक शक्यच नाही. वेड्यासारखा माणूस घराचा मालक होऊ शकत नाही. ते म्हणाले गैरसमज करून घेऊ नका. मग आता ते म्हणाले आता गैरसमज करून घेऊ नका. मग
आता आम्ही मग तिथे बसलो, आमचं बोलणं चालू होतं. आले की नाही ताडकरी, कोणी आहे की नाही, एवढा वेळ का नाही लागला, बोलणं चाललेलं होतं. मग मी त्यांना विचारलं की हा वेड्यासारखा घराचा मालक तर आहेच, पण मग हा अंदर का बसलेला, बाहेर का नाही आला, त्याची इच्छा नाही आहे का? त्यांनी म्हटलं त्याची इच्छा आहे, तो माझा मित्र आहे, गैरसमज करून घेऊ नका. आम्ही म्हटलं बरं ठीक आहे. मग आम्ही डबल विचारलं की त्या माणसाच्या चेहऱ्यावर कुठेतरी मला उदासीनता दिसत होती आणि त्याच्या डोळ्यात कुठेतरी पश्चाताप दिसत होता मला. मग मी त्यांना विचारलं यांच्यासोबत काय घडलेलं आहे का? ते म्हणाले हो, यांच्यासोबत एक दुर्घटना घडलेली आहे. ते म्हणाले यांच्यासोबत एक दुर्घटना घडलेली आहे. आता कसं, आपल्याला जर अर्धीच गोष्ट सांगितली आपल्याला पूर्ण ऐकाच वाटते की नाही. आता मी जर तुम्हाला एवढं सांगितलं, त्याच्या पुढचं राहू दिलं, डायरेक्ट कीर्तनाला विश्रांतीच देऊन टाकली तर झाली काय? मग तसं मग मी विचारलं की सांगा ना काय झालं त्यांच्यासोबत. ते म्हणाले यांच्यासोबत एक दुर्घटना घडलेली आहे. आता मग मी त्यांना विचारलं सांगा. ते म्हणाले मला की हा माणूस खूप चांगला होता, याचं जीवन हसून खेळून होतं, पण दारूमुळे याच्या जीवनाचं वाटोळं झालं. मी म्हटलं दारूमुळे जीवनाचं वाटोळं? ते म्हणाले हो, सत्य घटना आहे ही. त्याची मुलगी छोटीशी, लग्न झालं आणि त्यांना छोटीशी मुलगी झाली. मग आता ती मुलगी झाली, ती मुलगी आता तिसरीत गेली. 9 वर्षाची ती मुलगी ते शाळेत निघून गेली. मग याच्याकडे एकच एकर जमीन होतं आणि बायको पण कामाला निघून गेली. हा तर खरं हा पण काम करायचा. मग बाजाराला, खरं तर बाजार हाच करायचा. मग बाजारला गेला आणि 31च्या दिवशी तो बाजाराला गेला. समजते का 31? 31 समजते? 31 डिसेंबर तरुणांमध्ये आनंदाचा दिवस. 31 डिसेंबर. मग 31च्या दिवशी हा बाजार करण्यासाठी गेला आणि याचे मित्र त्याला म्हणतात, त्याचे मित्र त्याला भेटले आणि म्हणतात, अगं अरे काय बाजार करत बसलाय तू, तुला माहिती नाही आज काय? तू म्हणाला मला माहिती नाही आज काय. तू म्हणाला खरंच माहिती नाही की मजाक करतोय? ते म्हणाले बाबा कशाची मजाक? ते म्हणाले अरे आज 31 आहे, तुला माहिती नाही? आपल्या एन्जॉयचा दिवस आहे, आपल्याला धाबावर जायचंय. तू म्हणाले ए बाबा नको माझ्या जीवनात तू विष घालू, नको माझ्या जीवनाचं वाटोळं करू. तू मित्र म्हणाला कशाचं विष आणि कशाचं काय? काही पण एका दिवसाने कुठे काही फरक नसते पडत. विठ्ठल तू म्हणाला एका दिवसात कायच फरक पडणार आहे, चाल माझ्या बरोबर. हे गेले. आता मग हे जसे गेले तसा यांनी खूप मांसाहार केला आणि खूप दारू पेली. आता आठवड्यातून एकदाच बाजार असतो, काही 2दा नसतो. आता मग आठवड्यातून एकदाच बाजार असतो. छोटीशी मुलगी ती आपल्या बाबाची वाट बघते, बाबा येतील आणि माझ्यासाठी खाऊ आणतील. काय म्हणते ती मुलगी?
बाबा येतील आणि माझ्यासाठी खाऊ आणतील. 9 वाजले 10 वाजले त्या मुलीला झोप वाटते ना महाराज. आणि त्या मुलीला झोप वाटते ना. ती म्हणाली, आई बाबा येतील ग मग खाऊ खायला मी. ती मुलगी झोपण्यासाठी चालली जाते. मग ती मुलगी झोपण्यासाठी चालली जाते आणि शेतात घर असल्या कारणाने त्याची बायको दरवाजा लावून घेते. आता ते दरवाजा लावून घेते आणि त्या दरवाजाला छोटस होल असते. त्या दरवाजाला छोटस छिद्र असते आणि त्या होल मधून ती बाहेर बघते. काढोसा घेते. महाराज आले असतील की नाही, काय झालं असेल, काय घडलं असेल. काढोसा घेते ती आणि तिकडून आवाज येते, हे उघड दरवाजा. दरवाजा उघडते तसं त्याला डोळ्यामध्ये लाल गुंद, त्याच्या तोंडामधून पूर्ण रक्ताची, त्याच्या तोंडामधून पूर्ण लाळ गळलेली, त्याचे कपडे पूर्ण घसरलेले, त्याला नीट उभे राहता येईना. जशी विचारते काय झालं, तसा तो तिला ढकलून देते आणि झोपण्यासाठी चालला जाते. तो झोपण्यासाठी चालला जाते आणि मग सकाळ झाली. सकाळी हा उठते. छोटीशी ती मुलगी जवळ येते आणि म्हणते, बाबा तुम्ही माझ्यासाठी खाऊ नाही आणला. तो म्हणते, बाळा उद्या परवा आणेल. मी उद्या परवा गावाला चाललो. मी उद्या परवा आणेल तुझ्यासाठी खाऊ. मुलगी निघून जाते आणि हा विचार करते की काल आपण दारू पिली पण आपली बायको आपल्याला काहीच बोलली नाही. आज पण पिऊन बघूया. तो माणूस सांगत होता आम्हाला, असं करता करता याने रोज दारू पेली, लोकांची खूप उधारी करून ठेवली, दुकानदाराजवळ पण खूप उधारी करून ठेवली. कारण लोकांना माहिती होतं की हा चांगला माणूस आहे. त्यांना माहिती नव्हतं की आता बिघडलाय, खूप बिघडलाय हा दारूमुळे. त्यांना माहिती नव्हतं. तर मग ते लोक त्यांना पैसे देऊ लागले. मग त्यांना जसं माहित पडते आता की हा बिघडलाय, आता हा चांगला माणूस राहिला नाही, तसं हा जसा बाहेर निघायचा तसे लोक जमा होऊन पैसे मागायचे. दुकानदाराने एकदा धमकी दिली की तू जर आज माझे पैसे दिले नाही तर आज मी तुझ्या बायको समोर तुला मारून टाकणार. त्याने धमकी काय दिली, तू जर आज मला पैसे दिले नाही तर मी आज तुझ्या बायको समोर तुला मारून टाकणार. असं म्हणताच हा घरी गेला आणि त्याच्या बायकोला म्हणते, अगं तुझ्या बाबाकडून 5,000 रुपये घेऊन येशील का. ती महाराज विचार करते, 13 वर्षातलं प्रेम आपलं यांनी आजपर्यंत मला 1 रुपया सुद्धा मागितला नाही. त्याने असं कधीच म्हटलं नाही की तुझ्या माहेराहून पैसे घेऊन ये. ही चालली जाते. जशी ती जाण्यासाठी निघते तशी ती छोटीशी मुलगी जवळ येते आणि म्हणते, आई कुठे चालली ग तू. ती म्हणते, बाळा मी तुझ्या मामाच्या घरी चालले, येतेस मी तू येईपर्यंत. ती छोटीशी मुलगी म्हणते, आई तू माझ्यासाठी खाऊ नाही आणणार.
तू मामाच्या घरी चालली पण माझ्यासाठी खाऊ आण ना. ती म्हणाली, हो बाळा, मी तुझ्यासाठी खाऊ आणेल, खेळणे आणेल, तुझ्यासाठी चप्पल आणेल, सगळं काही आणेल बाळा तुझ्यासाठी. तू शाळेत जा. ही शाळेत निघून जाते आणि ही पण तिच्या माहेरी निघून जाते. हा विचार करते, 5,000 रुपये येणार आहेत आता. 4,000 रुपये उधारी देऊ, सगळ्यांची उधारी देऊ 4,000 रुपये, 1,000ची डबल फ्यूज. तर मग हा नशेमध्ये होतो आणि वस्तीवर घर असल्या कारणाने हा चिंचेच्या झाडाखाली बसतो. आणि चिंचेच्या झाडाखाली बसल्यानंतर हा दुरून बघतो, येते की नाही आजचे दिवस, येते की नाही. 3 वाजले, 3:30 वाजले. दुरून पत्नी येताना दिसली. जशी ती जवळ येते तसा हा स्मित हास्य करते. हास्य करते आणि पत्नी हसते आणि म्हणते, हसू विसरलाय माणूस, हसू विसरलाय. आजपर्यंत कधी हसला नाही, आज हसतोय. पत्नी पण हसते आणि त्याच्या हातात हात देते. मग आता तो म्हणते, का ग पैसे कुठे? ती म्हणते, अहो मी तर पैसे आणण्यासाठीच गेलते. अहो मी तर पैसे आणण्यासाठीच गेलते, पण ना बाबांनी सांगितलं की तुझी आई 15 दिवस झाले हॉस्पिटलला आहे. मी लोकांची उधारी घेऊन पैसे भरले. तुला पैसे पाहिजे ना? 1 महिना थांब, फक्त 1-1.5 महिना थांब, तुला मी पैसे देते. नशेमध्ये होता त्या कारणाने तिच्या जोरात कानफाडी देते आणि तिच्या कानातून ब्लड बाहेर निघते. जसं ते ब्लड बाहेर निघते तशी विठ्ठलाला आवाज देते, विठ्ठला, असा दिवस जाण्याच्या आधी का मला मरण आलं नाही, का मला मरण पावलं नाही. अरे 13 वर्ष झाले त्यानं तिला आजपर्यंत कधी मारलं नव्हतं. ही विठ्ठलाला किलकारी मारते, विठ्ठला, अशा दिवस जाण्याच्या आधी का मला मरण पावलं नाही, मी आत्महत्याच करते. तुम्हाला तू आत्महत्या करते याचा युगोहट झाला महाराज. आता आम्हाला तू आत्महत्या करते, तू का आत्महत्या करते, मीच करून देते ना तुझी आत्महत्या. अरे तू का आत्महत्या करते, मी करून देते ना तुझी आत्महत्या. हा पाण्याजवळ भरलेली विहीर होती महाराज घराजवळ. हा थरफडत तिला त्या विहिरीजवळ नेतो आणि त्या विहिरीमध्ये तिला ढकलून देतो महाराज. जसा तिचा तोल जाते तशा त्या विहिरीमधले मोटरला तिच्या डोकं धडकते आणि तिच्या डोक्यातून रक्त बाहेर निघते आणि त्या पाण्यावर रक्ताला तवंग येते महाराज. हिची बॉडी तळाशी जाऊन बसते. 1-1.5 घंट्यानंतर याची नशा उतरते. 1-1.5 घंट्यानंतर याची नशा उतरल्यानंतर हा म्हणतोय, आपल्या हातातून काहीतरी घडलंय, आपल्या जवळून काहीतरी घडलंय. हा विहिरीजवळ जाऊन डोकावते तर त्याच्यात त्याची बायको त्या तळाशी जाऊन बसलेली होती. तिची बॉडी तळाशी जाऊन बसलेली होती.
आणि त्या पाण्यावर रक्ताचा तवंग आलेला होता. रक्ताचा पूर्ण तिथे तवंग आलेला होता महाराज. हा म्हणते वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा, माझी पत्नी विहिरीत पडली. अरे वाचवा कोणीतरी. लोक तिथे जमा होतात, तिच्या बॉडीला बाहेर काढतात आणि जे तिचं डोकं फुटलं होतं ना त्याला पांढरा कपडा बांधतात आणि तिची बॉडी त्याच्या घरासमोर ठेवतात. तिथे खूप गर्दी होते महाराज, खूप लोक जमा होतात तिथे. तिकडून ती छोटीशी मुलगी येताना दिसते. जशी ती तिकडून येताना दिसते मग तिच्या चिमुकल्या मैत्रिणी तिला म्हणतात, अगं हे तुझ्या घरासमोर आज खूप गर्दी दिसते. ती म्हणाली, हो नक्कीच माझा मामा आला असेल. माझी आई म्हणाली होती मी आज मामाच्या घरी चालले, मी तुझ्यासाठी खाऊ खेळणे आणेल. नक्कीच माझा मामा आला असेल, शेजारनी बाया आल्या असतील माझ्या मम्मीला बघायला. जशी ती बघते आणि धावपळीत तिथे जाते आणि तिच्या बॉडीला म्हणते, आई उठ ना ग, काय झालंय तुला? ए आई उठ ना ग. ती छोटीशी मुलगी तिला म्हणते, आई उठ, ए आई उठ ना ग. ती छोटीशी मुलगी म्हणते, आई उठ, अगं आई उठ ना ग. तसं कोणी तिला काकीत घेते आणि म्हणते, बाळा तुझी आई आता अशा झोपेत झोपलेली आहे, ती परत कधी उठणार नाही. छोटस लेकरू आहे, ज्याला काहीच कळत नाही. पाप पुण्य मरण जीवन जगणं आयुष्य हे त्याला काहीच कळत नाही महाराज. ते हलवून तिला जागी करते, आई उठ ना ग, आपला मामा कुठे आहे ग? तू म्हणाली होती ना मी मामाच्या घरी चालले, आई उठ ना ग. तू माझ्यासाठी खाऊ खेळणे आणशील ना? अगं उठ ग, माझे खाऊ खेळणे कुठे आहे? ती मुलगी हलवून जागी करते महाराज. पण तिची आई आता गेलेली होती. मग ही मोठी होते, ही 13 वर्षाची होते. मग आता ही 13 वर्षाची झाल्यानंतर ही छोट्या छोट्या हाताने तिच्या छोट्या छोट्या भाकरी करून खाऊ घालते, तिच्या बापाला खाऊ घालते महाराज. मग तो माणूस सांगत होता आम्हाला, छोट्या छोट्या हाताने छोट्या छोट्या भाकरी करून खाऊ घालते वारास तिच्या बापाला. आणि तो माणूस सांगत होता, आता काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं. काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं आणि हात जोडून प्रार्थना करते शेजारच्यांना, माझ्या बाबाला रोजचा स्वयंपाक देत जा. ती हात जोडून ते बाबाला हात जोडून ती शेजारच्यांना प्रार्थना करते की माझ्या बाबाला 2 भाकरी करून खाऊ घालत जा. आणि ती मुलगी निघून जाते. कोणी नसते महाराज कोणाचं, कोणीच नसते महाराज कोणाचं. म्हणून एकनाथ महाराज सांगतात,
नाही रे नाही कोणाचे कोणी कोणी नसते महाराज कोणाचं. ती मुलगी सांगते खाऊ घाला माझ्या बाबाला कोणीतरी, रोजचा स्वयंपाक देत जा माझ्या बाबाला, अशी ती मुलगी म्हणते आणि निघून जाते. आता ती मुलगी निघून जाते. बाबाराव त्यानं स्वतःनं आपल्या दारूमुळे आपल्या जीवनाचंच वाटोळं करून घेतलं. दारू याच्यापासून सगळ्यांनी लांब राहा, मांसाहार करू नका. आता गुरुजीने सांगितलं होतं कथेत की ज्यांना माळा घालायची इच्छा आहे त्यांनी माळा घालून टाका. हा मांसाहार करू नका. काय मिळते तुम्हाला त्याच्यापासून? काय मिळते सांगा बरं? कोणी मध्ये पेलवान होते, पेलवान. पेलवान होते सारे जण, पेलवान. तसं काही नसते. हे माळ घाला, माळकरी बनसान. ते मांसाहार करून काहीच भेटत नसते महाराज तुम्हाला, काहीच भेटणार नाही. आणि पहिली गोष्ट पुरुषांनी हे ध्यान देऊन ऐका की दारूपासून खूप दूर राहा, नाही तर गोविंद महाराजच्या जवळ जा आणि ते चरण ठेवून म्हणा की मी आजच्या बाद कधीच दारू पिणार नाही आणि कधी विनोवाल खाणार नाही. हा ते विमल काय मला त्याचे नाव येत नाही बा, मी काही खात नसतो. त्याच्यापासून दूर राहा. म्हणून तुकडोजी महाराज आपल्या भजनात सांगतात, तब तू शराब क्यों पीता है, 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 शराब क्यों पीता है, तब तू
शरद तुकडोजी महाराज खूप सुंदर वर्णन करून सांगतात की तब तू शराब क्यों पीता है. आता म्हणून तुकाराम महाराज आपल्या तिसऱ्या चरणात सांगतात विठ्ठोबा रखुमाई विठ्ठोबा रखुमाई विठ्ठोबा रखुमाई विठ्ठोबा शब्दाची आमोजा तुका म्हणे पहा शब्देची तुका म्हणे पहा शब्देची आता तुकाराम महाराज म्हणतात शब्द आमच्यासाठी देव स्वरूप आहे. तुम्ही त्याला कोण्याही नावाने हाका मारा, कोणत्याही नावाने बोलावलं तर चालते. जसं काही आता आहे विठ्ठल विठ्ठल जसं की आहे आता कृष्ण 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 याही नावाने तुम्ही बोलवलं तर चालते. नाहीतर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या नावाने म्हटलं तर चालते. नाही तर राम 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 याही नावाने म्हटलं तर चालते. मग तसंच मी तुम्हाला यावर एक दृष्टांत सांगतो. आता पहा, आता माझ्या आत्याच्या गावात एका मुलीचं लग्न झालं. मग तिला शहरात देण्यात आलं. शहरात मग आता शहरात देण्यात आलं. तिचा नवरा आता ड्युटीवर होता. याले 2 ड्युट्या होत्या. मग पहिले याने पोलीसचे कपडे घातले आणि मग ही त्याला करते टाटा बाय बाय. डबल तिकडून येते, धोतर घालते आणि जाते. मग ते टाटा बाय बाय. मग तिकडून येते आणि काय ते रात्री घालतात ना ते बरमोडा बरमोडा, तो बरमोडा घालते आणि झोपून राहते. सकाळी उठते आणि आता तिकडचे लोक
ते वॉकिंग जॉकिंगले जातात काय म्हणतात त्याले आपण खेड्यातला आपल्याला काही करा नाही लागत. मग वॉकिंग जॉकिंगले जातात तिकडे आणि हा जसा ते वरमोडा घालून बाहेर निघते तशी त्याला करते टाटा बाय बाय. शेजारची त्याला पाहतेस शेजारची पाहतेस. अरे पागल झाली काय बाई. काल पोलीसवाल्याला बाय करते मग धोत्रावाल्याला बाय करते नाता बरमोड्यावाल्याला बाय करून राहिली. अरे तिनं बाय कोणाला केलं. तिच्या नवऱ्याला केलं. तिच्या नवऱ्याला केलं तिनं बाय. बाय टाटा तिच्या नवऱ्याला केलं. हे काय पोलीसवाल्याला करायला जाईन नाही तर महाराजले करायला जाईन असं थोडं नाही. तीन तिच्या नवऱ्याला बाय केलं. तसंच आहे देव कोणत्याही रूपात असते पण तो दिसत नाही. आता समजा भजन चालू आहे आणि भजनात एखादं लेकरू आलं देवच म्हणून आलं समजा देव लेकराच्या रूपात आलं तर आपल्याला समजेन काय नाही. आपल्याला समजत नाही. मग तसंच आहे देव कोणत्याही रूपात असते पण तो आहे ना कोणत्या पण रूपात येऊ शकते. आता भक्ती करायची पण कोणासारखी करायची. मीरासारखी करायची. भक्ती करायची पण मीरासारखी करायची आणि राधासारखी पण करायची. म्हणून एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को अंतर क्या दोनों की चाह मेरे. अंतर क्या दोनों की चाह मेरे. एक प्रेम दिवाली एक प्रेम दिवाली राधा मधुबन में मीरा ने मन पाया. राधा मधुबन में मीरा ने मन पाया. जिसे खो बैठी वो गोविंद राधा जी के खो बैठी वो गोविंद. मीरा हाथ उठाए एक पगड़ी एक घायल एक एक पायल. अंतर का दोनों चाह दो एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द. किती मस्त म्हटलं बाबर त्यांनी. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. किती मस्त म्हटलं. कोणाला असं म्हणता बी नसतं आलं. मस्त म्हटलं पण नाही ना. कोकिळाचा आवाज म्हटलं कोकिळा. आपल्या गावातले नाही बर. ते उडणारी कोकिळा अगदी गोड म्हटलं. लस गोड म्हटलं ना महाराज ते ना. विठ्ठल विठ्ठल
आता शेवटचे 20 मिनिटं राहिले. तुम्हाला डबल एक दृष्टांत सांगतो. तुम्हाला शाहिस्त खान माहिती आहे का? शाहिस्त खान. त्या शाहिस्त खानाचे 4 बोट कापल्या गेलते. मग जसे 4 बोट कापल्या गेले तसा एका कोपऱ्यात जातो आणि रडत बसतो. मग आता त्याच्या बहिणीची पोरगी म्हणजे त्याची भाची गायब होती. कुकडे गायब होती? शिवरायांच्या कब्जात. याला काय माहित नव्हतं. त्याची बहीण इकडे तिकडे शोधते. इकडे असेल तिकडे असेल इकडे असेल तिकडे असेल. कुकडे सापडत नाही. मग तिला समजते की आपली मुलगी शिवरायांच्या कब्जात गेली. मग हे जाते आणि तिथं गेल्यानंतर म्हणते भाईजान भाईजान. म्हणते भाईजान मेरी बेटी खो गई है. तो मुझे काय को चिल्ला रही है फिर? इधर मेरी जान जा रही है और तू इधर चिल्ला रही है. तू इधर काय को चिल्ला रही है? ते म्हणते मेरी बेटी गायब है. तू म्हणते तेरी बेटी गायब है. तो ते म्हणते की अरे मेरी बेटी गायब है, शिवरायांके कब्जे में है. मला काही हिंदी बोलता नाही येत. मी आपल्या साध्याच भाषेत बोलतो. मग ते म्हणते माझी मुलगी शिवरायांच्या कब्जात आहे. तो म्हणते की बरं मग. तो म्हणते कोणाच्या कब्जात? ते म्हणते अरे शिवरायांच्या कब्जात. बरं हा असं करते आणि म्हणते शुक्रिया अदा शुक्रिया अदा शुक्रिया अदा. बहुत अच्छा हो गया कि शिवराय के कब्जे में गई. बाकी कुकडे गेले असते तर मग ते म्हणते अरे माझी मुलगी रात्रीपासून गायब आहे. सुंदर आहे ते, जवान आहे ते, आणि तुझ्या वरच्याला म्हणता की शुक्रिया अदा शुक्रिया अदा शुक्रिया अदा. अरे बाई मुलगी गायब आहे, तुझी भाची गायब आहे. तुला काही भान आहे की नाही? तो म्हणते अव तुला माहितीये काय शिवरायांच्या कब्जात म्हणजे तो काय तिले फेकून नाही देणार, कुणी मारणार नाही तिले. मग हा म्हणते तो तिले मारणार नाही. तुला अक्कल आहे की नाही? ते शिवरायांच्या कब्जात आहे, ते बाकी कोणाच्या कब्जात नाहीये. आता जर ते शिवरायांच्या कब्जात आहे तर मग चांगलंच आहे. कारण शिवरायांचे आईने त्याला एवढे चांगले संस्कार दिले. त्याच्या आईने सांगितलं कधी बाईच्या वाटी जायचं नाही. त्या शाहिस्त खानाने त्याच्या वहिनीने सांगितलं. त्याला काय सांगितलं की त्याच्या आईनं त्याला सांगितलं की बाईच्या वाटी कधी जायचं नाही. मग आता त्याच्या आईनं त्याला इतके संस्कार दिले, चांगले संस्कार दिले. आता हर एका राज्यात, हर एका राजाच्या राज्यात, हर एका
राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजत गणपतीच्या रंगणावर. माझ्या राजाचं नाव गाजत गणपतीच्या रंगणावर. माझ्या देवाचं नाव गाजत गणपतीच्या रंगणावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. शिवरायाचं नाव गाजत याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजत याच्या दगडावर. स्वरात निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राण ओतले आपल्या निळासाठीवर, आपल्या निळासाठीवर, आपल्या निळासाठीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निळासाठीवर. प्राण बघाले लढले मावळे भरवसाच्या राजावर, प्राण बघाले लढले मावळे भरवसाच्या राजावर. माझ्या रायाचं, शिवबाबाचं, माझ्या देवाचं नाव गाजत माझ्या राजाचं नाव एकच राजा जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, शिवरायाचं नाव आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मला मनातून भगवा माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, शिवरायाचं नाव गाजत गणपतीच्या रंगणावर. माझ्या राजाचं नाव गाजत गणपतीच्या रंगणावर. माझ्या देवाचं नाव गाजत गणपतीच्या रंगणावर. इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. शिवरायाचं नाव गाजत याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजत याच्या दगडावर. शिवाचं नाव गाजत याच्या दगडावर. माझ्या शिवाजी वीर शिवाजी महाराज घडविला, माझ्या शिवाजी महाराज घडविला. शिवाजी माझ्या शिवा वीर शिवाजी महाराज घडविला, माझ्या शिवा वीर शिवाजी महाराज घडविला. माझ्या शिवा वीर शिवाजी महाराज घडविला, माझ्या शिवा वीर शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की आता शेवटचे 5 मिनिटं राहिले, म्हणून मी तुम्हाला थोडेसे 2-3 शब्द सांगतो. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी किती चांगले चांगले अभंग लिहून ठेवले हो. आपण ते अभंग म्हणतच नाही, आपण दुसरेच अभंग म्हणतो आपल्या मनानं. पहिल्या बाया किती मस्त म्हणत, टाळ वाजे
मृदंग वाजे मधुर वाजे विना गजाननाची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा. किती मस्त म्हणत बा. आणि आताच्या बाया म्हणतात गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय. ते नवीन गाणं निघलं ना आता. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही काय. काय गाणे आहेत का महाराज. एक बाई दिंडीत गेली. मग म्हणते अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी आठवण मला लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. कोण दिला तुम्हाला त्याचा नंबर. कोण दिला सांगा. तुमच्या जवळ आहे काय. तुमच्या जवळ आहे काय. तुमच्या जवळ असेल तर देऊन टाका. ज्याच्याकडे असेल या माझ्या घरी आणि मला देऊन टाका. मी बी एक फोन लावून दे. देवाचाही तू रे देव माझा नंबर कर रे सेवा. काय गाणे म्हणतील त्याचे त्यालाच नेम राहत नाही. आता एक बाई काय म्हणे शेजारी ना त्या बाई मले नवऱ्यानं मारलं. भर दिवाळीले दारू पेला याने बाई फटाका फोडीला. शेजारण्याचा कापूस जळलाव लोकांना गड्या सारखा मारिला. शेजारी नात्या बाई. काय गाणे आहेत का महाराज. किती मस्त मस्त गाणे लिहून ठेवले बा ते ना. लय मस्त मस्त गाणे लिहून ठेवले. तुम्ही ते ना म्हणत ना मनानं जोडून टाकता. कुकरच्या कुकड्यात काय लावसान तुमचं ते नेमच नाही लागत मले. मला तुमचे काही नेमच नाही लागत बा. तुम्ही कुकरच्या कुकडे काय गाणं जोडसान मला समजतच नाही. आता बघा 10 वाजले. आपण कीर्तनाला विश्रांती देऊ. विठ्ठल दारी विठ्ठल माऊली